ते अशी असते का एक्सरे रूम? हो, असेच असते ना एक्सरे रूम. तुम्ही कोण? सर न्यू ऍडमिशन. हो, न्यू ऍडमिशन. ओके. मग काय करायचं? माहिती पाहिजे होती. मशीनची माहिती. हो. बर बर, चालेल, देतो ना या. तर हे आपलं असतं मशीन. हे एक्सरे मशीन आहे. हे मशीनचं ट्यूब आहे आणि हे मशीनचं कॉलिमेटर आहे. हे कॉलिमेटर, हे मशीनचं ट्यूब आणि हे मशीन ऑपरेटिंगचं पूर्ण इथे आपल्याला बटन दिलेलं असतं. तर मी आता तुम्हाला एक एक्सरे कसा घ्यायचा बुवा ते सांगतो. तर ही कॅसेट आपण इथे लावली. मग हे मशीन एकदम बुवा इथून आपल्याला पोझिशनला कमी जास्त वगैरे करायचं. आणि एक्सरेची पोझिशन वगैरे दिली आपण तिथे आणि शूट वगैरे घेताना आपण तिकडे जायचं. आपला एक्सरेचा टेबल. या टेबलवर आपल्याला एक्सरे जर घ्यायचा आहे एल स्पाईन वगैरे, इथं झोपून पेशंटचा एक्सरे घ्यायचा आपल्याला. आणि जे स्टँडिंग वगैरे असतं तर ते तिथून घ्यायचे आणि बाकीचे एक्सरे आपण तिथून घ्यायचे. हे तर समजलं तुला? एकदम ओके. पण चालेल. हे तुम्ही जे घातलंय कशासाठी? हे माहित नाही तुला? नाही. अरे हा आहे लीड गाऊन ह्या घालूनच आपण एक्सरे करायचा. कारण हे आपण यूज केल्यावर आपल्याला काही त्रास होणार नाही. म्हणजे हे आपल्या सेफ्टी पर्पज आहे. हा लीड गाऊन, याला रेडिएशन असतं. एक्सरे मशीनला रेडिएशन असतं, त्याच्यामुळे आपण लीड गाऊन घालूनच आपण एक्सरे करायचा. समजलं सगळं? हो. बर. मग तू मला फॉलो केले का? असंच केलं, मला वाटलंच तरी. कारण आपण सगळी माहिती वगैरे देतो, एक्सरे, सिटी स्कॅन. जर सगळ्यांना माहिती द्यायची असेल तर मला फॉलो करतो का? आणि सगळ्यांना सांग फॉलो करायला. आजच फॉलो कर. चालेल.